नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ भालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज मी हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खास करून घेऊन येत आहे आणि अतिशय आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचा ठरणारा हा व्हिडिओ आहे की ज्याच्याने आपल्या आयुष्याला सुद्धा एक चांगलं वळण, चांगली कलाटणी मिळू शकते। मित्रांनो, यंदा नर्मदा मातेच्या जयंतीच्या निमित्ताने माता सप्तशृंगीचा अवतार जिथून अष्टभुजा अवतार झाला अशा ठिकाणी वज्रेश्वरी मातेचं जन्मस्थळ जिथं आहे अशा सिद्धचंद्रवट खर्ची येथे होणाऱ्या सप्ताहासाठी, आंतरराष्ट्रीय गौरव सप्ताहासाठी मी इथे उपस्थित आहे आणि या सोहळ्यासाठी आजचे कीर्तनकार महाराज आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी अगदी तुलसी महात्म्य ह्या विषयावर प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि त्या विषयातली सर्व माहिती त्यांच्या कीर्तनातनं आज आपल्याला मिळालेली आहे किंवा कीर्तनातनं ते संपूर्ण महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राबाहेर असेल किंवा देशाच्या बाहेरही ते करण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच आहे। तर आपण अशा महाराजांची आज भेट घेऊन त्यांच्याकडून जे तुळशी विषयी आपल्या मनात समज, गैरसमज किंवा इतर काही शंका कुशंका असतील त्या त्यांना आपण विचारणार आहोत। महाराज हे PhD झालेले आहेत, त्यांचे वेगवेगळे शोध निबंध विविध ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत। त्यांचे जे तुलसी महात्म्याचं पुस्तक आहे मित्रांनो, ते पुस्तकावरती अमेरिकेत सुद्धा संशोधन होऊन विविध त्यांचे शोध निबंध तिकडेही प्रदर्शित झालेले आहेत। अमेरिकेत शोध त्याच्यावरती होऊन अनेक औषधं तयार झाले। असे महात्म्य आपल्या अगदी अवतीभोवती असतात, परंतु आपण आपली काही गोष्टींची वाईट सवय की जे आपल्या जवळ आहे ते न बघता आपण दुसरीकडे बघतो आणि त्याच्यामुळे आपला खरं तर बऱ्याचशा गोष्टींना आपण मुकतो। तर आज मी त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर मला त्यांच्याशी बोलावंसं वाटलं आणि त्यांच्या भावना आणि त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे ते जाणून घेऊन आपल्या सगळ्यांपर्यंत घेऊन यावंसं वाटलं। नमस्कार महाराज, प्रथमतः आजच्या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपल्या तुलसी महात्म्याची जी कथा करता आपण आणि त्या कथा आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुलसी विषयी काही आमच्या मनात समज, गैरसमज किंवा शंका कुशंका आमच्या सर्वसाधारण माणसाच्या असू शकतात, तर त्या संदर्भात आपण आम्हाला थोडीशी मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो आपल्याला। तर बऱ्याचशा वेळेस मी काही 2-3 प्रश्न विचारतो महाराज आपल्याला। आपण जी घरासमोर तुळस लावतो तर ती तुळस असावी हे शास्त्रानुसार योग्य आहे, परंतु नवीन पिढीच्या याच्यानुसार तुळस नेमकी कुठे असावी? घराच्या दरवाजासमोर असावी, घराच्या ओट्याच्या बाहेर असावी, ओट्यावरती असावी, उजव्या बाजूला असावी, डाव्या बाजूला असावी किंवा आजकाल सिटीमध्ये जागे अभावी बरेचसे लोक फ्लॅटमध्ये राहतात किंवा कधी गच्चीवर तुळस ठेवतात, कधी फ्लॅटच्या बाजूला एक जी छोटीशी खिडकी आहे त्या खिडकीत अगदी गोल रिंगण करून, लोखंडी रिंगण करून त्याच्यात ठेवतात किंवा मग काही देवघराच्या बाजूलाही जागे अभावी ठेवतात। तर नेमकी तुळशीची जागा ही कोणती असावी याच्याबद्दल थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा। नेमकी तुळशी जागा शास्त्रानुसार दरवाजा समोर तुळशी वृंदावन असावं। तुळशी वृंदावनाची उंची दरवाजाच्या उंबऱ्यापेक्षा जास्त असावी, कारण जेणेकरून तुळशीवरील वारा आपल्या घरात आल्यानंतर घराचं वातावरण सात्विक होते असे या शास्त्रशुद्ध भावना आहे किंवा शास्त्रशुद्ध स्थिती आहे। परंतु तशी परिस्थिती शहरात नसल्यामुळे ज्या ठिकाणी शक्यतो जागा असेल आपल्या दरवाजाच्या बाजूला त्या ठिकाणी चारही बाजूने तुळशी लावल्या तरी चालेल। अच्छा, आणि जी तुळशी समजा लावण्याची जी पद्धत आहे वेगवेगळी, कधी काळी काय होतं आपण जिथे एखाद्या ठिकाणी गेलो का अनेक तुळशीची रोप आपल्याला दिसतात आजूबाजूला उगलेली आणि त्यातनं एक सुंदरसं रोपटं आपण कधी कधी घरी आणतो, ते लावतो किंवा मग त्या ज्या तुळशीच्या मंदिरा असतात त्या मंदिरा धरून कधी कधी त्यांचं बी त्या मातीत लावून त्याचे जेव्हा रोपट्यात रूपांतर होतं ती तुळस लावतात लोक। तर मग नेमकी योग्य पद्धत कोणती किंवा तुळशी लावण्याची योग्य वेळ कोणती किंवा असं त्या समज, गैरसमज त्याच्याविषयी थोडंसं बोला। कोणतीही तुळस कुठलंही रोपटं आणलं तर चालेल, फक्त चोरून आणायचं नाही, ज्याच्याकडचे आहे त्याला विचारून आणायचं आणि न विचारता आणलं तर ते व्यवस्थित लागणार नाही। कारण तुळशीचे रोप लाविल जो अनोनी कृपा करी हरी तयावरी, आपण लावावी। आपल्याकडे जास्त रोप असली तर इतर लोकांना वाटावी आणि त्यांना लावायला उत्स्फूर्त करावं। अच्छा, आणि एक पुढचा मुद्दा माझा असा उपस्थित होतोय की जेव्हा आपण तुळशी समोर जातो, पानं तोडतो, तर ते तोडताना आपण बरेचसे लोक गेल्यानंतर असे पानं तोडतात, कोणी शेंडा तोडतं, कोणी मंदिरा तोडतं। तर नेमकी तुळशीची पानं तोडण्याची पद्धत काय किंवा त्याला शास्त्रानुसार काही योग्य पद्धत आहे का किंवा काही त्याचा विधी करून नंतर पानं घ्यायची असतात का, याच्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला। तुळशीची पानं तोडण्याची पद्धत आहे। मंत्र त्या ठिकाणी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हारा नित्यम तुळशी त्वां नमोस्तुते किंवा सर्व सौभाग्यदायिनी मातस तुळशी गोविंद हृदयानंद कारणी नारायणस्य पूजार्थ चिनोमी त्वां नमोस्तुते,
हे जरी नाही जमलं तर नारायणाच्या पूजेसाठी मी पानं तोडते किंवा तोडतो, आणि असं म्हणून पिकलेली पानं हात लावली की हातात येतात, ते हातात येतात, शेंडे हिरवे फुटण्यापेक्षा, आहे की नाही. आणि तुम्हाला तुळशी जर जास्त मोठी करायची असेल तर तुळशी मंजिरं मंत्र म्हणून फोडली तरी चालेल. तुळशी मंजिरं फोडली किंवा नाही फोडली तरी बिया आल्यानंतर काढली तरी चालेल. बी सुद्धा त्याचं औषधी आहे, तुळशी चांगली होते. अच्छा, हा मुद्दा घेतल्यानंतर आता मला माझा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की तुळशीची पानं आपण तोडली, कधी कधी ती पूजेसाठी वापरतो देवाच्या, पण कधी लहान मुलं असतील ते खायला वापरतात, किंवा घरातली माणसं जर खोकला येत असेल किंवा सर्दी असेल तर कधी कधी तुळशीची पानं खाऊन बघतात बऱ्याच वेळा. आणि मग ती पानं खाण्याची काही एक विशिष्ट पद्धत आहे का, किंवा त्याच्याने समजा असं चावून खाल्लं किंवा गिळून खाल्लं किंवा काढा करून प्यायचं, तर योग्य पद्धत आम्हाला त्या पद्धतीची तुम्ही माहीत करून द्या. तुळशीच्या पानामध्ये मर्क्युरी Hg हा जास्त असल्यामुळे तो दाताने चावून खाणं योग्य नाहीये. त्यासाठी तुळशीच्या पानाचा शक्यतो काढा किंवा रस काढावा आणि चमच्याने पिऊन टाकावा, म्हणजे त्याचं जास्त दाताला बाधा होणार नाही. दाताने चावून जास्त खाल्ली तर ते मर्क्युरीची दातात थोडीशी प्रक्रिया होते, म्हणून तशा प्रकारे गेल्यापेक्षा काढा किंवा रस घेणं योग्य आहे. बरोबर आहे मित्रांनो. बघा, अगदी छोटीशी गोष्ट आहे की जे आपण कळत न कळत आपल्याकडनं चूक होते. आजपर्यंत मलाही माहित नव्हतं. मी आजपर्यंत तुळशीची पानं जेव्हा लहान मुलगी आणून द्यायची किंवा आपण तोडायचो त्यावेळेस सरळ तोंडात घालून दाताने जाऊन ती खाऊन घ्यायचो. म्हणजे अगदी क्षुल्लक मुद्दे असतात, पण ते किती विधीपूर्वक आपल्या शरीराला किंवा कशा पद्धतीने माहीत असायला हवी विधीपूर्वक, किंवा शरीरासाठी कशा पद्धतीने योग्य ठरू शकतात. अतिशय छान मुद्दा सांगितला महाराज तुम्ही. त्याबद्दल महाराजांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो. आणि मंजिरा जेव्हा तुळशीला येतात महाराज, त्या मंजिरा आल्यानंतर नेमकं काय करायचं? कधी कधी मंजिरा बरेचसे जुने लोक सांगतात खुडून टाकायच्या असतात. कधी कधी जे माणसं असतात किंवा लहान मुलं असतात ते मंजिरा अशा काढून हातावरती चुरगळून त्या मंजिरा खाऊन घेतात. मग त्या मंजिरा खाव्यात नाही खाव्यात, किंवा तुळशीसाठी योग्य काय, मंजिरा ठेवायची नाही ठेवायची? तुळशीसाठी योग्य असं आहे की तुळशीची जर आपल्याला उंची जास्त वाढवायची असेल, मोठं झाड करायचं असेल तर मंजिरं फोडली तर हरकत नाही. ते देवपूजेला व्हावे. मंदिरं फोडलेली तर मंत्र म्हणून पडावे आणि देवपूजेला व्हावे. आणि नसेल तर समजा बिया आल्या तर त्याचे बिया काढून आपण खाल्ले तरी चालेल. तुळशीच्या बिया पोटाच्या सर्व विकारांवरती गुणकारी आहे. त्याला कॅन्सर सुद्धा होत नाही तुळशी बियाने, आणि पोटातले कुठलाही अल्सर सारखे विकार होत नाही त्याने. अतिशय उत्तम. म्हणजे दररोज खाल्ले तरी चालेल, कधी वाजले चालेल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. किंवा नवीन तुळशीसाठी वापरू शकता ते. बरं. आता पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा आहे की जेव्हा आपण आज दुपारी तुमचं कीर्तन ऐकलं त्यावेळेस तुळशीविषयी मला फार मनात एक उत्सुकता तयार झाली होती सगळ्या इतर गोष्टी जाणून घेण्याची. आणि मला जेव्हा मी आता 4 व्हीलरने प्रवास करत असतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण गाडीत शोपीस लावतो. हलणारी मुंडके हलवणारी कुत्रे कधी कधी गाडीत दिसतात आपल्याला, कृत्रिम कुत्रे शोपीस म्हणून लावलेले असतात. कधी कधी एखादी देवाची मूर्ती लावलेली असते. मग ह्या सगळ्या गोष्टी लावत असताना कुठेतरी माझ्या मनात विचार आला की गाडीत एक तुळशीचं रोपटं कुठेतरी छोट्या याच्यात जर आपल्याला लावता येणं शक्य असेल, ते जोपर्यंत असेल तोपर्यंत असेल, पण तू लावलं तर त्याचा गाडी चालवताना आपल्याला काही चांगला प्रभाव म्हणा किंवा चांगल्या स्वास्थ्यासाठी किंवा इतर समजा कधी कधी झोप लागते गाडी चालवताना, किंवा जर ऑक्सिजनचं त्या तुळशीमध्ये ऑक्सिजन असतो तर त्या पद्धतीने कसा त्याचा उपयोग गाडी चालवताना किंवा गाडीत लावल्याने चांगला होऊ शकतो का आपल्याला? गाडीमध्ये तुळशीचं रोपटं ठेवायला काहीच हरकत नाही. अतिशय उत्तम आहे. कारण तुळशी म्हणजे साक्षात कृष्ण आहे. तिच्याकडे बघून चाललो तर सदैव देव आपल्या डोळ्यासमोरच आहे गाडी चालवताना. त्याच्यामुळे अखंड तो आपलं सुदर्शन चक्र घेऊन आपलं रक्षण करणार आहे. त्याच्यामुळे काळजीच नाही आपल्याला. हा, आणि भगवान प्रत्यक्ष समोर आपल्या असल्यानंतर कोणत्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार. म्हणून शक्यतो ते बाकीचं कुत्रा ठेवणं हे ठेवणं त्याच्या बघत जाणे त्याच्यापेक्षा तुळशीकडे बघा. आणि तुळशीकडे जो बघत असतो त्याचा माणूस बीपी सुद्धा नेहमी कंट्रोल राहतो. म्हणजे अँगर मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ना, त्याचा रागही मॅनेजमेंट मध्ये जातो आणि बीपी सर्व स्वास्थ्य चांगलं राहतं. त्यामुळे तुळशीकडे बघितल्यानंतर सर्व प्रकारची शक्ती प्राप्त होते, म्हणून ठेवायलाच पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो. बघा, आता तुळशी आपण ही माहिती जाणून घेतली, पण पुढचा मुद्दा असा माझ्या मनात येतो की तुळशी घरासमोर आहे, परंतु त्या तुळशीला आपण पाणी घालायचं कधी? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. सकाळी घालायचं, दुपारी घालायचं, संध्याकाळी घालायचं, दिवस उगण्यापूर्वी घालायचं, सूर्यास्तानंतर घालायचं, नाही घालायचं, असे अनेक प्रश्न मनात माझ्या सुद्धा येतात. त्यामुळे त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या. कारण शेवटी आपण रोपटं लावलं म्हणजे त्याला पाणी योग्य वेळेस योग्य पद्धतीने देणं गरजेचं आहे. पण शास्त्रानुसार तुळशीला पाणी कधी घालावं किंवा योग्य वेळ कोणती, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शास्त्रानुसार तुळशीला पाणी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच घालायचं. रात्रीचं तुळशीला पाणी घालायचं नाही. रात्रीला तुळशीला स्पर्श सुद्धा करायचा नाही. कारण रात्री तुळशी ही निगेटिव्ह एनर्जी सोडते. त्याच्यामुळे रात्री पाणी न घालणे, तुळशीला स्पर्श न करणे, दर्शन घ्यायचं असतं तर लांबून घेणे, जे करायचं तुम्ही दिवसा करा.
बरोबर. तुळशीचं जे जे काही उपचार करायचे असेल, हात लावायचे, काय पानं फुलं तोडायची ते करा. आणि पानं तोडताना सुद्धा अमावस्येला तोडायची नाही, पौर्णिमेला तोडायची नाही, त्याच्यानंतर ग्रहणाच्या काळामध्ये तोडायची नाही आणि द्वादशीला तोडायची नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस एकादशीला म्हटलं जातं, पण नाही. आता तुम्ही द्वादशी सांगताय तर त्यानुसार योग्य काय द्वादशीला तोडायची. द्वादशीला तुळशी पत्राशिवाय उपवास सोडला जात नाही. बरं. ती एकादशीला तोडायची, कारण एकादशीला पांडुरंगाला व्हावी लागतात आपल्याला ती. बरोबर. ती द्वादशीला तोडायची नाही. बरं. एकादशीला तोडली तरी चालेल, कारण ती देवाला व्हायची असतात. आणि ग्रहण काळामध्ये तोडायची नाही. सूर्य माथ्यावर एकदम आला, माध्यान्ह काळाला पण तोडायची नाही. रात्री तर तोडायची नाहीच. बरोबर. असं आहे. बघा मित्रांनो, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. तुळशी माता अगदी आपल्या दारासमोर असते, परंतु त्याचे जे विविध उपयोगी गुणधर्म आहेत ते आपल्याला माहित नसतात. की जी स्वर्गातून म्हणजे कुठून ती वैकुंठावरून आपल्यासाठी अवतार कार्य घेऊन इथं पृथ्वी तलावर आलेली आहे. आणि ती आपल्या अगदी जवळ असताना सुद्धा आपल्याला तिचा महिमा कळत नाही, किंवा डोळ्यासमोर असताना सुद्धा ती आपल्या सगळ्या परिवारासाठी, आपल्यासाठी, सगळ्या समाजासाठी, राष्ट्रासाठी किती महत्वपूर्ण आहे. जर राष्ट्राचं प्रत्येक जणांनी तुळशीची पानं खाल्ली मित्रांनो, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहील, राष्ट्र सुधारेल, एक राष्ट्राचं नावलौकिक प्रत्येक देशात होऊ शकतं चांगलं आरोग्य राहिल्यामध्ये. तर ती किती क्षुल्लक गोष्ट आहे, परंतु ती आपल्या नजरेसमोर आपण आड करतो, बाजूला करतो. तर ही सगळी माहिती महाराजांनी आपल्याला आज दिलेली आहे. महाराजांचं मी आज मला वेळ दिल्याबद्दल, माता वज्रेश्वरीच्या जन्मस्थळी असल्यामुळे खरं तर हा योग महाराजांचा वज्रेश्वरी मातेने, सप्तशृंगी मातेने, नर्मदा मातेने आज तिच्या जयंतीच्या निमित्ताने घडून आणला. खरं तर मी ह्या तिन्ही देवी देवतांचे आभार मानतो की ही संधी मला प्राप्त करून दिली. तुमचेही आभार मानतो की तुम्ही ही सगळी माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी अगदी मनमोकळेपणाने दिली. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. मित्रांनो, महाराजांचं कीर्तन लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याच्यात सगळ्या विविध बाबी त्या महाराजांनी अगदी मनमोकळेपणाने, अगदी गुह्य ज्ञान जे सर्वसामान्य माणसाला माहीत असायला हवं त्याच्या आजूबाजूला असतं. पण त्या बऱ्याचशा गोष्टी कधी कधी अहंकारात जातो माणूस. कधी कधी एखादी गोष्ट मी उच्च शिकलेलो आहे, मला माहीत करून घ्यायची नाही. कधी कधी पुराण आधार आहे ती माहीत करून घ्यायची नाही. कधी मला त्याची काही गरज नाही, आणि कधी कधी जुनी आहे म्हणून मला माहीत करून घ्यायची नाही. अशा विचारांचा माणूस आजकाल तयार झालाय. पण जुने विचार जरी असेल, नवीन पिढीला कसे लाभदायक आहे किंवा इतर गोष्टी शास्त्रानुसार कशा लाभदायक आहे, ही सगळी माहिती महाराजांच्या कीर्तनातून मी ऐकली, ती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. माता वज्रेश्वरीच्या कृपेने मी तिला एक विनंती करेल की जेव्हा भविष्यात काळात कदाचित महाराजांची कुठे कथा असेल, तुलसी महात्मा असेल किंवा इतर काय असेल, तर ती रेकॉर्डिंगची संधी मला जर मिळाली तर ते सगळं ज्ञान तुमच्यापर्यंत अवश्य मी घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि जर पुढच्या वर्षी कदाचित मातेच्या कृपेने इथेच जरी मिळाली तर तीही आपण संधी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि एवढं सगळं बोलून मी आजच्या या कार्यक्रमात तुमची रजा घेतो. महाराज, तुम्ही आपल्याला वेळ दिला, आमच्याशी बोललात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. तुम्हालाही धन्यवाद. चांगले प्रश्न तुळशीबद्दल विचारले आहे की नाही, त्यामुळे तुम्हालाही शतशः धन्यवाद. 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 रामकृष्ण. रामकृष्ण.